ठेवली वाट मी पाही आलिया गेलिया हाती दाढी लोक पंढरपुरी आहे माझा यश मुक्ता झाली का तयारी? शाळेत जायचं आपल्याला उशीर होईल. मुक्ता डबा व्यवस्थित खायचा. डबा संपवायचा बरं का यश? मुक्ता यश काय म्हणते मी? ए मुक्ता चल टिफिन भरला? बॅग भरली ना? चला पटकन आपल्याला उशीर होईल नाही तर. बरं पळा 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 निघा लवकर. चला चला. बरं राधाक्का जरा घरावर नीट लक्ष ठेवा आणि लक्ष्मीवर. आलोच मी. काय वहिनी? हो मॅडम आहे का वळख? काय झालं ग? चल वळखला होता आम्हा गरीबाला. जायचं की जायचं घरी जायचं. उठा 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 घरी जायचं. चला इकडे जायचं का इकडे जायचं? नाही इकडे जायचं. लक्ष्मी तेव्हा तर हा कोणीच नव्हता माझा. तरी आठवतंय ना काय अवस्था झाली होती तुमची? आता तर हा माझा नवरा आहे. अजून ही जिवंत कशी? अहो मला वाटलं प्रॉपर्टीच्या कागदावर सह्या बिया राहिल्या असतील म्हणून जीवन ठेवली अजून. हिची 2 कार्टी सोडली तर कोण आहे माग? नारायणराव. हो नारायणरावच आहे फक्त. मग आता तुला सगळं कळलेलं आहे. म्हणजे तुझी 2 चिल्ली पिल्ली सोडली तर सगळा हा प्रपंच जो तुझा आहे ना तो माझा होणार. जमिनीसाठी केलं तुम्ही? नाही ग बाई, नाही 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 नाही. अगं तुझ्या जमीन जुमल्याची मला अजिबात हौस नाहीये. तुझी शपथ.
अगं उद्या सगळी ताब्यात आली ना का दुसऱ्या दिवशी मिळेल त्या भावाला इकून टाकीन मी आणि मग उडांचो. म्हणजे प्रेम, लग्न, हे सगळं नाटक होतं. अगं येडी का खुळी तू. प्रेम हे अगं प्रेम बिम काही नाही गे. आणि हे सगळं मला करावं लागलं कोणामुळं? हा येडेपणा कोणामुळं केला? या राजामुळं. हे राजा लय लय तुझे उपकार ना माझ्यावर. लेका दोस्तीला जागलास तू. अरे तुझ्याच मुळे ह्या लाखो जमीन जुमल्याची मालकीन असलेल्या लखपती लक्ष्मीची माहिती मिळाली आणि मोठा डल्ला मारू शकलो मी. नाहीतरी लोक दुनियेला चुना लावत्यात. आपण थोडस कुक्कू लावलं तर बिघडलं कुठे? खरं की नाही? बिघडलं कुठं? नाहीतर कंटाळा झाला होता त्या जिंदगीचा. लय लय कंटाळा आला होता. रोजच्या चिरीमिरीसाठी नुसतं वणवण भटकायचं. इथे मारा तिकडं मारा. आता कसं? आता आपल्याकडे पैसाच पैसा. फक्त ऐश करायची आपण ऐश. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं. एकाच गोष्टीचं मला वाईट वाटतं. ते म्हणजे सुभानरावला सुमण्याला तोंड काळं करावं लागलं आणि निष्कारण तुझ्या त्या म्हातारीला संपवावं लागलं. तुझ्यामुळं ग, हिच्यामुळं. नाहीतर तो थेरडा गोडी गुलाबीनं सगळी इस्टेट माझ्या नावावर करायला तयार झाला होता. तूच माती खाल्लीस. आता बसते रडत. जाऊ दे. तुझ्या सगळ्या शंका कुशंका दूर झालेल्या आहेत. तेवढीच तुझ्या आत्म्याला शांती मिळेल. मरायला तयार. आता मला सांग, तुझी शेवटची इच्छा काय? जवळ यायचंय, मिठीत यायचंय. ये हात नका लावू. हात नको लावू. ठीक आहे ठीक आहे. हात नाही लावते. हात नाही लावते मी. अजिबात हात लावत नाही. नारायण दशरथ पाटील, ना द पाटील. नाद करायचा नाही. असता काय? बायको मेली आहे माझी. आजपासून 7 दिवस कोणी एकमेकांना तोंड दाखवायची नाहीत. लक्ष्मी, माझी लक्ष्मी. लक्ष्मी. तुमचं दुःख मी समजू शकतो. आमचे प्रयत्न चालू आहेत. नक्कीच यश लाभेल. साहेब अहो पण कधी? 7 दिवस होऊन गेले साहेब. माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. मी फार कोसळून गेलो साहेब. माझ्याकडे नाही, माझ्या पोरांकडे बघून तरी त्यांना त्याची आई परत मिळवून द्यावं. नुसतं आईचं नाव काढून हंबरडा फोडतात होती. नादा पाटील प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. लवकरच सापडेल. नाही, या शब्दांवरचा विश्वासच उडालाय माझा. विश्वासच राहिला नाही माझा. हो या गरीबावर दया करावं. फार कोसळून गेलो मी. माझ्या पिल्लांना त्याची आई द्यावं. मोलकर्णीच्या भांगड्या वाजल्या ना की त्यांना असं वाटतं की त्याची आई झाली. माझी फुलं फार कोमेजून गेली हो साहेब. हो मी म्हटलं ना तुम्हाला, सगळं व्यवस्थित होईल. आपल्या प्रयत्नांना नक्की यश येईल. काय नाही हो साहेब, मीच कपाळ करंट आहे. माझ्यामुळं माझे सासू सासरे मला सोडून गेले आणि आता माझी लक्ष्मी. संपतराव प्लीज प्लीज यांना घेऊन जा प्लीज. चला नारायणराव चला चला. साहेब माझ्यावर उपकार होतील हो तुमचे. आमचे प्रयत्न चालू आहेत. सांगितलं नाही का तुम्हाला? काम नक्की होईल साहेब. काळजी करू नका पाटील. पोलिसांचा तपास जोरात चालू आहे आणि सुभाने अभि लवकरच सापडेल.
राधा का कुठं दिसत नाही? हाकलून दिले तिला. हाकलली? अहो का? अहो, नाही तर काय, तिच्या समोर माझ्या लक्ष्मीला पळवली हो. खरं तांबळे साहेब, तिच्या डोळ्यासमोर पळून नेले माहितीये. तुम्हाला सांगतो, ही राधा काय ना तर सुभाण्याला मिळालेली असणार. तिला म्हटलं ताबडतोब चालते वा इकडून, इथं थांबायचं नाही, एक मिनिट मी इथं थांबायचं नाही, तोंड काळा कर इथून म्हटलं. माझी लक्ष्मी. शांत व्हा पाटील. अहो लेकरांकडे कोण बघणार? तीच काळजी लागून राहिली हो. म्हणजे यश मुक्ताचं काय होणार, म्हणून मी माझ्या आत्याला आणि तिच्या पोरांना बोलवलंय. आत्या? हा, ती काय माझी आत्या. माझी आत्या तिने चहा केलाय. घ्या. नमस्कार. मला माझा अभ्यास करू दे ना गं. मी तर पाठच होत नाहीये. बघ ना. आजी आम्हाला चहा पाहिजे. कोण आहे रे? रडताय कशाला? आजी चहा पाहिजे. मला सुद्धा पाहिजे. मग दे ना लवकर. ए राजा, हा? चहाचं बघ. ए, आपण पितो, बनवायचं काम रम्याचं, चायचं बघ रे. त्याला झोपलंय. ए राधाक्काने इतका चहा दिला असता आणि खारी पण. चहा आणि खारी लय वारी. काय रे, काय झालं रे? पोरा चहा मागतायत. काय झालं? काकाजी चहा देत नाही देत. आपला रमेश काका देईल. ए रम्या, ए उठ ना. पोरांच्या चहाचा बघ, नाहीतर किती दिवसांसाठी आहेत ती. राधा बरी होती. आजी बरी नाहीये. ए, आता जाता का? मोना, आपण या आजीचं घर आहे ना उन्हात बांधू. आता जा. ए रम्या, रमेश काका तुम्हाला चहा दे. ए रम्या, यांच्या चहाचं बघ. चला पोरांनो, तुम्हाला चहा देतो. आणि 2 चहा आण रे. 3 आण 3. एक आता पुढे काय? पोरांचं काय? सगळं काही कायद्याचा मान राखून. एकदा का जमीन नावावर झाली की पोरांचं बघू.